दारुगड बये दारुगड कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांदेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज पत्रिका देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत ओम कल्पतरू सोसायटी विलेपार्ले पूर्व तिथे राहणाऱ्या सौ अनुराधा राजेश साळवी या बहिणींना आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. विलेपार्लेमधला हा आजचा भाग बघूया आपल्या प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात. प्रश्न काही तसे कठीण नसतात, रोजचेच असतात, पण ते रोजचे असले तरीसुद्धा प्रत्येक वहिनी या नवनवीन रोज भेटत असतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना जरी प्रश्न तेच असले तरीसुद्धा त्यातली रंगत आणि गंमत वेगळी आणि म्हणूनच 10 वर्ष सातत्याने हा आनंद तुम्हाला मिळतो आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया विलेपार्ल्यातल्या साळवी कुटुंबाला. नमस्कार. 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 अरे बापरे. घ्या उखाणा घ्या. आईने वाढवले, बाबांनी पडवले, राजेशची होता राजेशच्या सोन्याने मडवले. काय सांगतो हो. मग अरेंज झाले का कोणी कोणाला पळवले? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज झाले ना, बरे झाले. आणि मी उखाण्यासाठी अडवले. द्या आता ओळख करून. मी अनुराधा राजेश साळवी. नमस्कार. माझे मिस्टर राजेश परशुराम साळवी. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. माझे बाबा. नमस्कार बाबा. माझा मोठा मुलगा ऋतुराज. नमस्कार. मोठा पार्थराज. माझा मामा बोपर्डीकर. माझी मामी. नमस्कार मामी. सगळ्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. हा वा, तुम्ही फार महत्वाच्या. झाली ओळख. माझी नंदेची मुलगी आहे. माझ्या भावाच्या भाऊजाई आहेत. तुम्हाला खरंच विश्वास बसतोय शूटिंग सुरू आहे हे? कारण तुम्ही अजूनही इथे नाही आहात, तुम्ही कुठेतरी वेगळ्याच विश्वात आहात. हो ना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नाही नाही म्हणत लाजत मी बसणार नाही. मंदारांचं नाव घेते, पैठणी घेतल्याशिवाय जाणार नाही. आदेश भाऊशी चेष्टा मस्करी करणारच, पण मी मात्र पैठणी जिंकणारच. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं ऍक्च्युली आमचं गाव मालवण आहे वडिलांचं. ऍक्च्युअली म्हणजे? आमचं स्थायिक झालं साताऱ्यामध्ये. आम्ही ऍक्च्युअली म्हणजे काय? त्यांच्या वडिलांचं गाव मालवण होतं. कोणाच्या वडिलांचं? वडिलांच्या वडिलांचं. मग त्यांना आजोबा नाही म्हणत? हा, तुम्ही टेन्शन घेतलंय का? नाही. तर मला खूप असं वाटतंय की तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात. नाही नाही. कदाचित मला टेन्शन आलंय म्हणून ते दिसत असेल. नाही नाही. नाही ना. पण तुम्ही अशा टेन्शन मध्ये बिलकुल राहू नका. नाही. फक्त गप्पा मारायचे. हा हा. मग कोणाचं गाव? माझ्या आजोबांचं गाव मालवण, वडिलांचं गाव मालवण, म्हणून माझं पण गाव मालवण. हो का. पण आम्ही स्थायिक झालो साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये कुठे? सोमवार पेठेमध्ये राहायचो. सोमवार पेठेमध्ये. मग तिथेच गेलं बालपण सगळं. कोण कोण होतं घरी? आई, वडील, मी, माझे 2 भाऊ. अच्छा, तुम्ही पण होता का तिकडे? काय करायचे बाबा? माझे बाबा बँकेत होते पहिले आणि आई माझी नर्स होती. बरं. तुमचा आवाज नेहमी इतका कमी असतो की आता जरा बसल्या सर्दी झाली आणि जरा ओढून बस. उभं राहूया का? मिस्टर काय करतात? ते बेसिकली एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहेत. हां. पण आता मेडिकल शॉप आमचं आहे. मग बोलवा ना त्यांना जरा. हां बोलते. अहो अहो. नमस्कार. नमस्कार. काय छान हाक मारली तुम्हाला. इतक्या प्रेमाने रोज हाक मारतात का हो? हो. हा आहे. काय सांगता? एवढं प्रेम आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 18. 18 वर्ष अशीच हाक मारली जाते? हो, अजूनपर्यंत तरी. अजूनपर्यंत. तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईतच, पार्ल्यामध्येच. पार्ल्यामध्ये. म्हणजे याच ठिकाणी? नाही, आता सध्या आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे, त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलोय आता काही दिवसांपूर्वीच.
तुमच्या घरी कोण कोण काय करायचे? बाबा, आई, सगळं माझे सांगा. वडील LIC मध्ये ऑफिसर होते. बरं. आई हाऊस होल्ड आणि बहीण सारस्वत बँकेत कामाला आहे. अच्छा, आपण त्या कुठे आता? मी आता मेडिकल शॉप आहे माझं. बरं. मग तुमची आवडती गोळी कुठली त्याच्यातली? आवडती गोळी मग एक टॅबलेट कुठली बाबा? असं पॅरासिटामॉलच, कारण ती जास्त हानिकारक नाही. हानिकारक नाही. नाही. बरं. आणि डोकेदुखीची वगैरे घ्यावी लागते कधी? नाही लागत, देवाच्या कृपेने. अरे वा, तसंच पाहिजे पण खरंच. हो की नाही? कुठे बघितलं एकमेकांना? बघितलं म्हणजे दाखवायचा कार्यक्रम असतो तेव्हा. काय असतो तो? कांदे पोह्याचा कार्यक्रम असतो. कांदे पोह्याचा कार्यक्रम दाखवायचा असतो तो. आम्ही अंधेरीला झाला आमचा. मग काय झालं? तर आम्ही आलो होतो तर हे आले, ते बाहेर होते तेव्हा, मला वाटतं बडोद्याला असावेत ते. तो दमून असे आले होते. का हो, बडोद्याला काय करत होता? मी एन्व्हायरमेंटल इंजिनियर असल्यामुळे इलेक्शन कमिशनिंगचा जॉब होता माझा. बडोद्यात हिंदुस्थान मोटर नाही, जनरल मोटर्समध्ये काम होतं. आणि असे दमून आले होते. दमून आले होते आणि असं केस पिकलेले, असं रंग सगळा काळा पडलेला वगैरे. काय? अरे बापरे. मग तो माझा छोटा भाऊ होता आणि काकांचा मुलगा होता तिथे त्या प्रोग्रामच्या तिथे. लांबून म्हणजे नको नको आपल्याला हा मुलगा, आपण दुसरा बघूया. तो तुम्हाला सांगत होता नको म्हण, मग का हो म्हटलं? नाही, मला तो म्हणजे असं दिसणं वगैरे असं माझं काही हे नव्हतं, स्पेसिफिकेशन मध्ये असं काही नव्हतं. मग काय होतं? नाही, शिकलेला असावा, मराठा असावा आणि मुंबईतला असावा. अरे वा, सगळं बरं होतं. मग तसाच होता का? पण आईला वाटत एकुलता एक असावा. एकुलता एक असावा? कुठे आई? आहे ना. नमस्कार. काय हो, एकुलता एक का असावा? असं नाही, लहानपणापासून ते मी नोकरी असल्यामुळं तिला फार म्हणजे काम पडायचं. मग सासरी गेल्यानंतर परत तिला कामाचा बोजा पडू नये म्हणून मी म्हणायचे आपली एकुलता एक असावं. म्हणजे तोच काम करेल. पण तिला आवडायचं, कुटुंब असलेलं आवडायचं. माझा दीर असावे, माझा नणंद असावी, असं वाटायचं. नेहमी ती म्हणायची. असं म्हणायची. मग तुम्ही आता कुठे असता? सातारला असते. साताराला असता. पण तुम्हालाही माहिती होतं यांच्या भावाने नकार द्यायला सांगितलंय तुम्हाला तो? हो, मला त्याच्यानंतर सांगितलं तिने ही गोष्ट. पण त्या दिवशी नाही ना असं काही कळलं? त्या दिवशी शक्यच नव्हतं ना बोलणं एकत्र. पण त्या दिवशी एकमेकांशी बोलला होता? त्या दिवशी एकमेकांशी सुद्धा नाही बोललो होतो. काय सांगताय? नाही, बघितलं पण नव्हतं नीट. 31 बरोबर नाही बघितलं नीट म्हणताय. 31 मार्चला पिकले हे ते दिसतंय. भावाने सांगितलं. अच्छा, तुम्ही बघितलंच नव्हतं? नीट नव्हतं असं बघितलं. तिकडे बसलेले ना. कुठे? इकडे कसे काय बसतील? तिकडे ना. त्या बाजू, हा तिकडे हा, मग त्यांच्याकडे. त्यांच्या घरी. मला वाटलं इकडे कुठे आले. पण छान झालं ना, सगळं व्यवस्थित झालं. बरोबर. मग त्याच दिवशी होकार झाला. नेक्स्ट डेला 31 मार्चला बघितलं आणि 1 एप्रिलला होकार. मग ज्या दिवशी होकार आला त्या दिवशी एप्रिल फुल करतायत असं नाही ना वाटलं? आता मला कल्पना नाही, आमच्याकडून नव्हतं. त्यांना काय वाटलं असेल तर माहिती नाही, त्यांच्याकडे विचारायला लागेल. काय असं थोडं वाटलं की लगेच कसे हो म्हणाले पटकन. असं लगेच कसं लग्न ठरलं, बघायला म्हणून आलो आणि असं इतकं कसं पटकन झालं असं थोडं वाटलं. तुम्हाला वाटलं? मग तुम्ही विचारलं नाही त्यांना? तुम्ही एकमेकांना मग बघितलं कधी? भेटलात कधी? लग्न ठरल्यानंतर एकदा मग गणपतीमध्ये मी आले होते इकडे. कुठे? ह्यांच्या घरी. काय गणपती बघायला इकडे? ह्यांच्या गणपतीला नमस्कार. 1.5 दिवसाचा अच्छा गणपती अच्छा, 1.5 दिवसाचा. मग त्या दिवशी यांच्याशी बोलला? कुठे, घरातच की बाहेर गेला होता? नाही, घरातच. घरातच. आणि मग सगळं व्यवस्थित झालं. लग्न कुठे झालं मग? लग्न पार्ल्यातच, लोकमान्य सेवा संघामध्ये. काय तारीख ती? 23 डिसेंबर 1996. त्यांना आठवायला जरा वेळ लागला का हो? असं का? नाही, असं काही नाही. नाही ना? नाही. काय स्वभाव कसा यांचा? मनमिळावे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यासारख्या जमदग्नी हा, माणसापुढे चेहऱ्यावरून वाटत नाही. आहे, थोडा रागिष्ट आहे. काय हो. करणार, जे आहे ते आहे. काय हो? पण सांभाळून घेते. पण ह्याच्यावर कुठली टॅबलेट नाही का? नाही हो. राग शांत करणारी? नाही. काहीच, कुठलीच नाही. नाही. काय? तोच तर मी किती प्रयत्न केला, विचारलं किती डॉक्टरांना, काय नाही म्हणतात. काही नाही म्हणतात. पण कुठल्याही गोष्टीवरून पटकन राग येतो? कारण काहीच नसतं. कधी कधी असा पटकन राग येतो, पण तेवढाच हिच्या शांत स्वभावामुळे मावळला जातो. प्रश्न मिटला. आणि यांचा स्वभाव? खूप चिडके आहेत. ते नाही, येऊन जाऊन त्यांच्यावर जाऊ नका आता. मी तुमचा विचारतोय. माझा स्वभाव हा, शांत आहे. म्हणजे माझं खूप पेशन्स आहेत. बरं, आता हे त्यांचा स्वभाव असा तापट आहे, आईचा स्वभाव शांत आहे. तुम्ही काय करता ते आधी सांगा, मग याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय करतो? मी FYJC ला आहे आता. कुठे?
कॉलेजला. कोणत्या कॉलेजला? गोखलेबाईला. हा मग हे सांग ना मला बाबा. मग तू काय करतो? मी MBA स्कूलमध्ये महिला संघ 9th मध्ये मी आता 9वीत आहे. हो. बरं मग तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा तापटपणा चांगला आहे की काय? काय सांगते? बोल बिंदास, गेल्यावर काय व्हायचं तेवढी. नाही आता आहे घरी म्हणून आम्ही ऐकतो तरी, नाही तर खूप लोक ऐकत नाही ना खूप. आम्ही बाबांमुळे ऍटलिस्ट घरी धाका असतो कोणाचा तरी. धाका असतो? धाक असू द्या हो, बोलू द्या त्यांना. तुझं काय म्हणणं आहे? असा स्वभाव असणं चांगलंच असतं. म्हणजे आम्ही कंट्रोलमध्ये असतो, नाहीतर परत पुढे कॉलेजच्या ह्याच्यात काय कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतो. म्हणून असा स्वभाव असणं चांगलं असतं. अच्छा, काय बघा मुलांनी बाजू घेतली. मुलं आहेत ना आमचीच. हो नाही बरोबर आहे. आणि त्याच्यात त्यांना माहिती आहे हे काय 20 मिनिटात जातील काय, पूर्ण जीवन यांच्यावर काढायचं. बरं, आता या ठिकाणी वजन जेवढं सांगणार तितकं वजन वहिनी गोळा करणार का आपण बघणार. जेवढं वजन सांगणार तेवढं आणून गोळा करायचं. जितकं कमी वजन सांगणार तितक्या जास्त वस्तू गोळा करतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे. खराचा नंबर किती? 208. वा, 208 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. छोट्या छोट्या वस्तू आणल्या. बरं ठीक आहे, आणा. एकच होणार आहे 208 ग्रॅम. 26, 47. हळू, घाई नका करू. बसा, इथे येऊन बसा. 153, 208 ग्रॅम. तसे तांदूळ नाही काढता येणार, अख्खं ते उचलायला लागेल. आता थोडंसं नाणं टाकू. कॉईन घे, कॉईन. 1 मिनिट झालेलं आहे. 1 मिनिट राहिलेलं आहे. छोटं ठेव, छोटं. 50 सेकंद राहिली. 1 रुपयाचं नाणं द्या ना. हा. 40 सेकंद राहिलेली आहे. वेळ झपाट्याने पुढे सरकते आहे. तीस सेकंद राहिलेली आहे. थांबा थांबा. अभिनंदन. बरोबर 10 सेकंद असताना हे वजन अचूक गोळा केलेलं आहे. बघूया किती आता वस्तू मिळालेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 गुणुले 200. 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. चला, सगळे दाटीवाटीने उभे आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की आमच्या या वहिनींनी म्हणजे इतकी वर्ष, किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. आता काय स्वभावात एक बदल करा असं सांगायचं झालं तर कुठला बदल सुचवाल तुम्ही? सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पटकन विश्वास कोणावर बसतो तो बसू नये. तो बदल करायला पाहिजे. कोणावरही पटकन विश्वास ठेवते बदल करायला पाहिजे. काय हो, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. मग कशाला ठेवता? स्वभाव आहे माझा तो. अच्छा, तुमचा स्वभावच आहे. बरं आहे, चांगला आहे स्वभाव तुमचा. आणि त्यांनी काय बदल केला पाहिजे स्वभावात? पटकन रागवू नये कुठल्याही गोष्टीवरती. ते तर मगाचपासून सुरूच आहे की. तुम्हाला आता या दोघांबद्दल सांगायचं कारण तुम्ही बरेच दिवस त्यांना ओळखत आहात, हो की नाही? सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की मला व्यवस्थित मिळालेली सून आहे. खरंच सांगते तुम्हाला मी. एवढं कौतुक चाललंय, हो की नाही? नाही म्हणजे तुम्ही आहात म्हणून नाही. हे मनापासून मला ते कळतंय मला. तुमचं काय म्हणणं आहे? लाखात एक अशी मुलगी आहे. काही न्यून्य नाही तिच्यात. करण्याचं काहीच नाही आहे. सगळे समजून. मामीला केवढं कौतुक आहे तुमचं. आहेच. मी एवढीशी असल्यापासून बघते तिला. तुम्ही एवढी असल्यापासून? एवढीशी असल्यापासून. अच्छा, ह्या एवढ्या असल्यापासून. ती सगळ्यांना आपलेपणा करून सगळ्यांना येणं जाणं, सगळ्यांचं कौतुक आहे.
भयंकर मस्ती, नावं ठेवण्यात काहीच कधी नाही. मस्ती लहानपणी एवढी असताना केली नाही नाही? नाही नाही मस्ती नाही कधी. कधीच नाही नाही केली? केली नाही. तुम्ही एवढी म्हणजे तुम्ही मोठ्या होता, ह्या एवढ्या होत्या? माझ्या लग्नात एवढीशी होती ती. हो. अरे मग जरा एवढी झाल्यावर करायचं ना लग्न. नाही, चेहऱ्यावर हसू असावं म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. सगळ्या भावना दाटून आल्या तुमच्या. हो ना? म्हणजे काय ते नाव ठेवण्यास माझी मुलगीच म्हणायची मी ती. हो ना. बरं, आता या मैत्रिणींचं काय म्हणणं आहे? फार मगाशी ओळख करून दिली ती, या माझ्या मैत्रिणी. बघूया आता काय बोलताय, कोण बोलतंय? तुम्ही बोला. अनु खूप हेल्पफुल आहे आणि ती कथक शिकली आहे, तिचा विशारद झाली आहे ती कथकमध्ये. हो. बरं, अजून कोण काय सांगणार आहे? बोला बोला. तिची नणंद हां, अंजू स्वभाव इतका चांगला आहे की सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. माझ्या आईची तब्येत बऱ्याच वेळा बरी नसते, पण ती इतकं व्यवस्थित करते की म्हणजे मी मुलगी असूनही जेवढी काळजी घेणार नाही तेवढी ती व्यवस्थित घेते. वा वा वा. नणंद चांगलं बोलते म्हणजे किती चांगलं. नाही, जे आहे ते आहे. नाही खरंच आहे. म्हणजे असं फार दुर्मिळ असतं का हो? मला माहित नाही, असं उगाच म्हणतात ना नणंदबाई असं काहीतरी बोलतात वगैरे. नणंद आणि वहिनीचं नातं हे छान. नाही, आमचं खरंच छान नातं आहे. हो का? तुम्ही कुठे असता? मी अंधेरीला राहते. अंधेरी पलीकडे का? म्हणजे वेस्टला. मग अद्दमधनं येत असाल. वा वा, छान. का हसताय तुम्ही? आई बोला. लहानपणापासून तिने फार कष्ट केले. कमी नोकरी असल्यामुळे तिला घरात सगळं पाहायला लागतं. त्यातनं ती शाळेचा अभ्यास चांगला करायची, डान्सचे क्लास घ्यायचे आणि तिला लहानपासून आवड, त्यामुळे तिने माहेरच्या आहेरमध्ये पिक्चरमध्ये पण अलका कुबलवर काम केलेलं आहे तिनं. हो, चित्रपटात? अरे हे नाही माहिती. कुठला चित्रपट? माहेरचा आहे. अरे वा. तुझी मैत्रीण म्हणजे मोठा रोल नव्हता, तुझी मैत्रीण म्हणून असं होतं. बरोबर, चित्रपटात होता. बरोबर की नाही? यानंतर आता अभिनय करणार आहेत आमच्या वहिनी, म्हणजे दोघेही करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी तो ओळखायचा आहे. ही सगळी बक्षिसं तुम्ही त्यांना मिळवून द्याल अशी आशा आहे. मराठी चित्रपटाचं नाव ओठांची हालचाल करू नका. वेळ सुरू झाली. हो, बोलायचं. मी एकटी छोटी बोलते बावली. हो बघा, ओठांची हालचाल होते. बाद होणारा हृदय, दिल, धडकन, एक श्वास, एक हृदय, एक जीव, एक जीव, जीव, एक जीव, एक झोपला, 10, एक झोपला, 9, जो हृदय, बोलायचं नाही, 8, आराम, झोप, शांत, नीला, अभिनंदन. 5 सेकंद राहिलेले असताना चित्रपट सांगितलं. ओ, एक हृदय असा चित्रपट आहे का? काय तज्ञ मंडळी बोलवली सगळी तुम्ही. वा, छान. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. आता गाणं ओळखायचंय. ओठांची हालचाल होता कामा नाही. वेळ 45 सेकंदाची. वेळ सुरू झाली आहे. डान्स कर, डान्स. दादा कोण घेता? हा, ठगायला लागली. नाही मग जरा तुम्ही करून दाखवा ना. तुम्ही कथक करून दाखव. हो, बोलायचं. बाल बाल. तुमच्यामुळे जाणारा बक्षीस आता. पावशी थेंब थेंब गंगू तारुण्य, गंगू तारुण्य तुझं बे बोला. गंगू तारुण्य तुझं बे बाम, जसा इश्काचा ॲटम बॉम्ब. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आता म्हण ओळखायची आहे. म्हण. वेळ सुरू झाली. देव, अभिनंदन. किती सोप्या म्हणी आहे. चला, झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. आणि आता एक चिठ्ठी पटकन जाहीर करा. घ्या, लवकर घ्या एक चिठ्ठी. नाव आहे आरती तानपाठक. नाव सांगा. आरती सुनील तानपाठक. माहेर कुठलं? कल्याण. कल्याणला कुठे? कल्याणला लाल चौकी. लाल चौकी म्हणून मॅचिंग का सगळं? बरं घ्या, उखाणा घ्या. मनातल्या मनात घेताय. हिऱ्याची अंगठी, सोन्याची ठुशी, सुनील रावांचं नाव घेते, आदेश बांदेकरांच्या शोच्या दिवशी. वा 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 वा. अभिनंदन. धन्यवाद. आणि आता कोण पैठणी जिंकणार आपण बघणार आहोत. स्माइली चेंडू बास्केटमध्ये टाकायचा. बास्केटमध्ये थांबला तर 2 गुण आणि बाहेर रिंगमध्ये थांबला
तर 1 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या सुरुवात तुमच्यापासून. चला खेळा. थांबा इथे या. किती झाली गुणसंख्या? 2 2 4 5 6. आता तुम्ही. एक. थांबा. आता तुम्ही खेळा. दोन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मिस्टरांना द्या. हा गेल्याबरोबर उपविजेत्या ठरल्या साळवी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तनपाठक वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तनपाठक वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर, पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.